नगर मनमाड महामार्गावरील टायटन शोरूममध्ये धाडसी चोरीची घटना घडली। या घटनेत सुमारे 30 ते 35 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला असून चोरी करताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले। या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पोलीस चोरांचा शोध घेत आहेत। नगर मनमाड रोडवरील सावेडी परिसरातील वर्ल्ड ऑफ टायटन घड्याळाचे शोरूम सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे बंद करण्यात आले। मंगळवारी सकाळी 7 ते 7:30 वाजल्याच्या सुमारास शोरूमचे शटर उचकटलेले असल्याचे सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास आले। अज्ञात चोरांनी पहाटेच्या सुमारास शोरूमचे शटर कशाने तरी उचकटले आणि आत प्रवेश केला। आतील सामानाची उचकापाचक केली। काउंटरमधील सुमारे 55 ते 60 हजार रुपयांची रोकड आणि टायटन कंपनीचे किमती व विविध आकाराचे घड्याळ असा सुमारे 20 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला। चोरी करणारे 4 ते 5 चोरटे असल्याची माहिती समोर आली। त्यापैकी दोघांनी आत प्रवेश केला तर अन्य चोरटे बाहेर उभे असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये दिसून आले। या घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निकाळजे पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले व घटनास्थळाची पाहणी करून चौकशी केली। पहाटेच्या सुमारास साधारणतः 6 ते 7च्या दरम्यान काही लोकांनी जो आमचा शोरूम आहे वर्ल्ड ऑफ टायटन त्या ठिकाणी 6 ते 7 जण आले। त्यानंतर त्यांनी सपोर्ट केला 2 जणांना, ते आतमध्ये आली, घुसखोरी केली। त्यानंतर त्यांनी टायटनचे काही महाग जे वॉचेस आहेत, महाग जे ब्रँड आहेत टायटनमध्ये, जसं उदाहरणार्थ टायटन एज आहे, टायटन ऑक्टेन आहे, त्यानंतर झायलस हा इंटरनॅशनल ब्रँड आहे, त्यानंतर टॉमी इंटरनॅशनल ब्रँड आहे, त्यानंतर त्यांनी फास्ट्रॅगचे वॉचेस नेले आहेत, टायटन अरोरा लेडीज कलेक्शन नेलं आहे, लेडीज पर्पल कलेक्शन नेलं आहे, टायटन रागा कलेक्शन नेलं आहे। साधारणतः त्यांनी एकूण 500 ते 550 वॉचेस त्यांनी इथनं पळवले आहेत। त्यानंतरनं त्या ज्या 500 ते 550 वॉचेसचं जो आम्ही त्यानंतरनं एक आराखडा काढला, त्याचं एक राऊंडअप अमाऊंट काढली, तर त्याची अमाऊंट साधारणतः एक 35 ते 35-36 लाखापर्यंत त्याचं पोचली गेली आहे त्या अमाऊंट। त्यामध्ये त्यांनी काही कॅश ड्रावरमधनं ही पैसे कॅश ड्रावर तोडून कॅश ड्रावरमध्ये एक ऑफिसचा फोन असतो तो फोनही पळवला आहे। त्यानंतरनं कॅश ड्रावरमध्ये जे आम्हाला एक्सपेन्सेस म्हणून कॅश दिली जाते शोरूमच्या कामासाठी तीही पळवली आहे। अदरवाईज जो रोजचा आमचा सेल होतो तेही पैसे त्यांनी पळवले आहेत। पोलीस ठाण्यामध्ये पण काल FIR दर्ज केली आहे। FIR टाकल्यानंतर पोलीस साहेबांनी पण आम्हाला भरपूर सहाय्य केलं आहे, तर ते आपल्याला लवकरात लवकर मिळावे अशी आमची नम्र विनंती। प्रतिनिधी मोहसिन कुरेशी, ATV न्यूज, अहमदनगर।